नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्त्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सध्या शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता नेमका कधी जमा होणार, 10वा हप्ता कधी मिळणार, 15 ऑगस्टच्या आधी दोन्ही हप्ते मिळणार का, आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 9वा आणि 10वा हप्ता एकाच दिवशी मिळू शकतो का. या सर्व प्रश्नांचे आज आपण सविस्तर आणि स्पष्ट विश्लेषण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्व शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की 15 ऑगस्ट पूर्वी हप्ता मिळणार का. शेतकरी बांधवांनो, 15 ऑगस्ट जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हप्ता मिळण्याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. परंतु इथे एक गोष्ट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 15 ऑगस्ट पूर्वी पैसे मिळतील अशी चर्चा आणि सरकारने 15 ऑगस्ट पूर्वी पैसे देण्याची अधिकृत तारीख जाहीर केली आहे, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. सध्या उपलब्ध अधिकृत माहितीतून 15 ऑगस्ट पूर्वी 9वा आणि 10वा हप्ता दोन्ही मिळतील असे निश्चित सांगता येत नाही. म्हणून शेतकरी बांधवांना थोडी प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. 9वा आणि 10वा हप्ता एकाच दिवशी मिळण्याची शक्यता, याची माहिती घेऊ. समजा शासनाने 9वा आणि 10वा हप्ता एकत्रित वितरण करण्याचा निर्णय घेतला तर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्याची रक्कम एकत्र जमा होऊ शकते. पण दुसरी शक्यता अशी आहे की शासनाने आधी 9वा हप्ता वितरित करेल आणि त्यानंतर 10वा हप्ता स्वतंत्रपणे देईल. त्यामुळे सध्या दोन्ही शक्यतांचा विचार करावा लागेल. एकाच दिवशी 4,000 मिळतील अशी माहिती मिळाल्यास ती माहिती अधिकृत शासना निर्णय किंवा कृषी विभागाच्या घोषणेशी पडताळून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट, नमो शेतकरी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजना या संबंधित पण स्वतंत्र योजना आहेत. त्यामुळे एका योजनेचा हप्ता मिळाला म्हणजे दुसऱ्या योजनेचा हप्ता त्याच दिवशी मिळेलच असे नाही. दोन्ही योजनांसाठी संबंधित अधिकृत प्रक्रिया आणि पात्रता लागू आहे. म्हणून सोशल मीडियावर एखादी पोस्ट पाहून लगेच निष्कर्ष काढू नका. शेतकरी बांधवांना आजचे सर्व मुद्दे बघूया. पहिला मुद्दा, 9वा हप्ता अद्याप प्रतीक्षेत आहे आणि त्याची निश्चित अधिकृत तारीख स्पष्ट झालेली नाही. दुसरा मुद्दा, 10व्या हप्त्याची देखील निश्चित अधिकृत तारीख सध्या स्पष्ट नाही. तिसरा मुद्दा, 15 ऑगस्ट पूर्वी दोन्ही हप्ते मिळतील अशी चर्चा असती तरी त्याची अधिकृत पुष्टी जाहीर झालेली नाही. चौथा मुद्दा, दोन्ही हप्ते एकाच दिवशी मिळाले तर पात्र शेतकऱ्यांना एकत्रित 4,000 मिळण्याची शक्यता असू शकते. परंतु एकाच दिवशी 4,000 मिळतील असा अधिकृत निर्णय सध्या उपलब्ध नाही. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुमची KYC आधार बँकिंग खाते संबंधित माहिती व्यवस्थित आहे का हे तपासून ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच विश्वासू शेतकरी योजनाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.